जाऊ दे नाही निघालं तरी चालेल पुन्हा मला पण सुट्टी नाही आपल्याकडे काय म्हणले चवळ्याची महाराज शिंगाडे महाराज शिंगाडे नाव काय तुमचा नुसतं त्यांच्या नादाला लागू नको शिंगाड्याच्या ते नुसतं शिंगाडे नाहीत लई हेंगाडे व्यक्ती नुसतं शिंगाडे नाही लई हेंगाडे व्यक्ती कधी काकडा घेऊन जातील कळणार नाही काय म्हणतो ती आजी होती मला वाटतं हीच आजी होती काही काय आजी परवाच्या कार्यक्रमात तुम्हीच होता का हो आजी ही 100% ही का तुम्ही नव्हता अहो काय सांगायचं कवटेमंगळ तालुक्यात कार्यक्रम होता भारुडाचा कार्यक्रम असा रंगात आला मी भारुड म्हणलं आजी खुदू 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 हसायची बरोबर ना आजी अंदाजा भारुडाला उठला आजी मुळू 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 रडायची. मी म्हटलं एवढं आध्यात्मिक काय गात असेल ही कुठं शिकलं एवढं आध्यात्मिक मी गाय लावलो आजी गुदू गुदू खुदू 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 हसली अंधारा उठला आजी अशी मुळू 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 कार्यक्रम सुटला मी म्हटलं आजीला कळलं किती बघावं म्हटलं आजी मी ज्यावेळेला गात होतो तुम्ही हसत होता चेहरा हसरा होता आणि जेव्हा आमचा दादा भांडण होता तुम्ही रडत का होता तुम्हाला काय कळलं म्हणजे काय उपदेश झाला का पिठुली उपदेश म्हणला बाबा तुझा सोय आजी मला म्हणली उपदेशचं मला काय घेणं देणं नाही मग झालं काय अरे बाबा दादा म्हणत असताना मला माझ्या घरची आठवण झाली घरची म्हणजे तुम्हाला काय सांगायचं किसन महाराज तुम्हाला मी सांगू नये तुम्ही ऐकू नये म्हणजे झालं काय अरे बाबा म्हणली मागच्या महिन्यात माझं मोठं लाड बोकाड होतं 11,000 रुपयाला बोकाड मागितलं अजून 2,000 येतील म्हणून मी ठेवलं तर काल सकाळ धरणं माझं बोकाड म्या 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 केलं आणि 5 वाजता मेलं माझ्या बोकडाचा आवाज या दादा चव्हाणाचा आवाज सेम येतोय माझं बोकाड 5 ला मेलं ही कवा जात नाही म्हणून मला आजीच्या घरचं बोखाड मेलं खरं आजी मेलतं का बोखाड किती थापा मारतो अरे आजीला शिरीच कोणी नाही आणि बोखाड कुठला नागचाय कसं असतंय वेळा महाराज मी का थंड घेतलं होतं नको म्हणलं गड्याचा लय अपमान करायला म्हणून मी खालच्या आवाजात घेतलंय लय वेळा
टेम्पोला टेम्पो भंगार दुकान गोळा करणं ह्या मापाचा गडी. अरे तुझी ताकद किती माझी ताकद किती, तुझी उंची किती माझी उंची किती, तू जरा हिसाब करता रे बाबा. हा? बोलताना थोडा आळा ठेव तुम्हीला, कुणाला बोलतो ह्याचा भान ठेव. त्याला काही कळत नाही. मला म्हणतो महाराज रोज तुम्ही फिरता माझ्यासाठी कुठेतरी बघा की तुकड्याची सोय काहीतरी करा की एकटाच आपलं फिरतोय बरं का रोज भागवलं की. मला सुद्धा किवाडी जोडदार गडी म्हणून त्या म्हणला नरळे महाराज मुली आपल्या भागात नाही, मुलगी तुम्हाला करायची असेल आपला भाग ओलटून कर्नाटक भागात जावं लागेल. कुठं बी असू दे म्हणतात तुकड्याची सोय होणं गरजेचं आहे. ठरला गड्याला मुलगी बघायला जायचं. या गड्यानं काय केलं असेल, त्या म्हातारीची शिवाय ऐकली, 3 चाकी ठमठम केलं मुलगी बघायचा. की असला दीडशाला कसं तर त्या मुलीच्या दारात गेलो आम्ही. टमटम उभा केलं, गाडीतनं खाली उतरलो. त्या मुलीच्या आईनं तांबे भरून दिलं, सगळी चूळ भरायला लागली ती. मुलीच्या आईला वाटलं यातला नवरदेव कोणचा. मला बोलवून घेतलं चव्हाण महाराज, सगळी सारखी दिसायला लागली ती. यातला नवरदेव कोणचा. मी ह्याच्याकडे हात केला, ह्याच्याकडे हात केल्या केल्या त्या मुलीच्या आईला चक्कर आली, दारातच पडली. मला वाटलं हिला फिट आली का काय झालं काय माहित. थोड्या वेळानं ती सावध झाली. सावध झाल्यावर मी म्हणलं मावशी काय झालं. चव्हाण महाराज कुणाच्या घरा विस्तू ठेवायला लागला. त्या म्हणलं काय झालं. अहो ही मुर्दा मला बघायला आलता का माझ्या मुलीला बघायला आला. कसं बी असू द्या, मला वय जास्त होऊ द्या. आता भारताला जातोय, भाषणाला जातोय, 4 रुपये घेऊन येतोय. तुमच्या पुरीला त्रास होणार नाही, आनंदात ठेवत. त्या मावशीनं माझ्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि कसं तरी लग्न लावून दिलं घड्याचं. लग्न लावून मुलगी घरी आल्यानंतर तिला व्यवस्थित ठेवणं काम आहे का नाही ह्याचं, होय का नाही मावशी. त्या फादरानं काय केलं, त्या मुलीला हातराई वाकर कामराई वाकर त्या गड्यानं दिली. ती पण बिचारी आईबाच्या नावासाठी नांदाई सुरुवात केली. पण एक दिवस असा प्रसंग आला की त्या बिचारीच्या नाकातली नथ त्या वाकळत कुठं अडकली, कुठं पडली, काय केल्यानं का होणार. 2 तास उडपत होते. 2 तासानं तिनं ह्याला हाक मारली. ती कर्नाटकातली बिचारी, तिच्या नाकातली नथ पडलेली आणि ह्याला हाक मारली. काय म्हणली ती बिचारी, इंद्र इल्ला मुत्तू. काय म्हणायची, इंद्र इल्ला मुत्तू. ह्याला बी काय कळत ना, ह्याला बी काय कळत ना. त्यानं बाला बोलवलं बाला.
आहे का तुमच्या घरात? अरे बिल भर की घरातच लाईट आहे का नाही कळत? बिल भरा नाही. शेजाऱ्याला म्हणतो लाईट आहे का तुमच्या घरात? त्याचा